बाळा, तू कितीही मोठ्या अडचणीत सापडला तरी फक्त मला मनापासून हाक मार, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. होय बाळा, विश्वास ठेव माझ्यावर. आता तुझे हेही दिवस सरतील आणि आता तू एकटा नाहीस. मी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे. घाबरू नकोस, चिंता करू नकोस, दुःखी तू राहू नकोस. वाटेवर चालता चालता खूप काटेरी वाट असते, त्यामुळे थांबायचे नाही, हारायचे नाही. स्वामी माऊलीची साथ नक्कीच आपल्याला मिळत असते आणि आपला विश्वास आपल्या स्वामीवरती असेल तर ते नक्कीच आपल्याला योग्य दिशा दाखवतात. मित्रांनो, जर तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही फक्त महाराजाकडेच एकच प्रार्थना करा की भगवंता, मी जे काही करत आहे ते योग्य दिशेने जाण्याची मला शक्ती दे. मित्रांनो, भूतकाळाच्या गोष्टी घडल्या आहेत, त्याच्या जागी आता तुम्हाला आनंद समृद्धी मिळणार आहे. देव आता तुम्हाला म्हणत आहे की मी तुझ्याजवळ आलो आहे, ते तुला काहीतरी अनमोल सांगण्यासाठी, तुला मार्गदर्शन देण्यासाठी. जर हा संदेश तू पूर्णपणे ऐकलास तर तुला काहीतरी मार्गदर्शन अनमोल प्राप्त होतील. तू आज हे मार्गदर्शन घ्यावे अशी देवाची इच्छा आहे, त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत जरूर ऐका. माझ्या बाळा, तू तुझ्या संघर्षाचा सामना कितीतरी अधिक पटीने करू शकशील, कारण तू जेव्हा हा संदेश पूर्ण ऐकशील तेव्हा तुला जाणवेल की ईश्वर परमेश्वर प्रत्येक वेळेला तुझ्यासाठी, तुझ्यासोबत आणि तुझ्या कल्याणासाठी हजर असतात. तुझ्यावर मोठे संकट आले आहे, तसे जेव्हा तुला वाटते त्यावेळी तू ईश्वराचा धावा कर, नामस्मरण कर. तू जेव्हा हे मनापासून करतोस तेव्हा ईश्वरसुद्धा तुझ्यासाठी तुझ्याकडे धावत येतात. तुझ्या संकटाचा नाशसुद्धा ते करतात. तेव्हा तू आपल्या भगवंतावरती विश्वास ठेव आणि तुझे कर्म तू करत राहा. होय बाळा, तुझ्या मार्गात जेव्हा तुला अडथळे वाटते तेव्हा तू आमचे नामस्मरण कर. बाळा, जिथे विश्वास आहे तिथे देव येतात, येथील संकटेसुद्धा पळून जातात. होय बाळा, देवाची शक्ती अफाट आहे. तू आज या देवाच्या शक्तीला अनुभवशील, कारण यावेळेस तू भक्तीत तितका रंगला आहेस. तुझे नामस्मरण हे खूप वाढले आहे आणि तुझा माझ्यावरती विश्वास आहे, त्यामुळे तुझी प्रत्येक सेवा आमच्या चरणी रुजू होत आहे. आता तुझी सर्व काळजी आमच्यावरती सोडून दे. तुझे सर्व संकल्प आता पूर्णत्वास जाणार आहे. होय बाळा, आमचा तुला आशीर्वाद आहे, कारण तू आमचा सच्चा भक्त आहेस. जर तुमचा तुमच्या देवावर विश्वास असेल तर मी स्वामी भक्त असे टाईप करा. बाळा, कितीही काळजी केले तरी होणारी गोष्ट नाही. तू खूप जास्त काळ, कठीण काळ घालवला आहे, त्या वेळेला मी तुझ्या सोबतच होतो. तुझ्या कर्माचे भोग सरल्याशिवाय आयुष्य पुढे जाणार नाही, त्यामुळे कठीण काळातही, त्या प्रसंगातही मी तुझी साथ दिलेले आहे. बाळा, तेव्हाच तू आता इथपर्यंत आलेलं आहे. तुझ्या आयुष्यात कितीतरी संकटे आले होते, पण आता ते टळले आहेत, तेही आमच्याच कृपेने. तेव्हा आता तू चिंता करणे सोड. सर्व काही तू माझ्या चरणावर सोडले आहेस, तर मी तुझ्या जीवनात आता सर्व काही चांगलंच करणार आहे. होय बाळा, या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जण पळत आहे, पण त्यातील फक्त काही मोजकेच व्यक्ती त्याचे ध्येय पूर्ण करत आहेत, जेणे की जास्त तर लोक त्याच्या ध्येयापर्यंत पोचतच नाही. पण जेव्हा आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो तेव्हा आपल्याला ते खूप कठीण जाते. आपल्या मनात अनेक नको नको ते विचार येत असतात, जसे की मला ते मिळू शकेल का? अरे, याला मिळवायला तर
खूप वेळ लागेल, माझ्याकडे तर एवढा वेळ नाही. असे बरेच प्रश्न. मी यशस्वी झालो तर लोक काय म्हणतील? मला हे जमेल का? मी करू शकेल का? असे पहिले प्रश्न आपल्याला पडतात. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, मी हाती घेतलेलं काम, या कामात यशस्वी होईल की नाही? पण बाळा, स्वतःवरती विश्वास ठेव. तुझे काम जर योग्य असेल, हिताचे असेल तर तू अजिबातच घाबरू नकोस, कारण माझी साथ तुला कायम मिळणार आहे. तू आमचा प्रिय भक्त आहेस आणि आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. आमच्यावर तुझा पूर्ण विश्वास असू दे. तुझ्या मनातील ही भीती तू काढून टाक आणि तुझ्या कामावर तू लक्ष केंद्रित कर. लोक काय म्हणतील याचा विचार जर का तू करत बसशील तर लोक काय करतील रे? तुझ्या जीवनात तू कधीच यशस्वी होणार नाही. आम्ही खरेच सांगतोय. लोकांकडे पूर्णतः दुर्लक्ष करून तू आपल्या ध्येयावर फोकस कर. मन लावून जिद्दीने तू प्रयत्न कर आणि हाती घेतलेले काम तू कर. बघ, तुला वाटत असलेली भीती निघून जाईल आणि तू तुझ्या आयुष्यात यशस्वी सुद्धा होशील. होय बाळा, तुला त्रास होत आहे, भीती, एकटेपणा वाटत आहे, पण भिवू नकोस. माझी शक्ती तुझ्या बरोबरच असेल. माझे वैभव आज रात्रीच तुझ्या जीवनात तुला दिसेल. बाळा, मी तुझा स्वामी आई आहे. मला तुझे सगळं दुःख माहीत आहे, पण ते आता सर्व दुःख संपणार आहे जर माझ्यावर तुझा विश्वास असेल तरच. हा संदेश तू 2 जणांना शेअर कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर. तुझ्या वेदना त्यांना सांग ज्यांना तुमच्या वेदना समजू शकतात. स्वतःला जास्त सांत्वन देत बसू नकोस, कारण कोणीही इतका व्यस्त नाही जितकं ते तुम्हाला दाखवत असतात. लोकांवरती विश्वास ठेवणे सोडून द्या. भूतकाळातील ज्या गोष्टी वाईट घडल्या त्याच्या जागी तुम्हाला आता आनंद, समृद्धी, चमत्कार पाहायला मिळेल, कारण तुमच्या आयुष्यात आता ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज येते आहेत, आले आहेत. जे प्रार्थना तू करत आहेस ते नक्कीच उद्यापर्यंत पूर्ण होणार आहे. आज साक्षात देव घोषित करत आहे की तुमचे कुटुंब नवीन सुरुवातीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे चिंता, निराशा, आर्थिक संघर्षाचे हे दिवस लवकरच संपणार आहे. तुमची वाईट वेळ आता पूर्ण संपणार आहे आणि अद्भुत चमत्कार तुम्ही आता अनुभवणार आहात. जर तुम्ही सज्ज असाल तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे टाईप करा. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि भगवंताचे आशीर्वाद प्राप्त करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.